एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक 30 वर्षीय महिला होती. विवाहित होती, लग्न झालेलं होतं आणि बाजूलाच असणाऱ्या एका दवाखान्यामध्ये नर्सचं काम करत होती आणि नेहमीप्रमाणे ती तिच्या स्कूटरवरून दवाखान्यात जात होती आणि काम झालं की दवाखान्यातून घरी येत होती. पण मात्र एक दिवस ती दवाखान्यात जात असताना वाटेमध्येच तिला काही जण भेटले आणि ते काही जण त्या महिलेला बोलू लागले आणि बोलता बोलता त्या महिलेला त्यांनी जवळ असलेल्या बाजूला शेतामध्ये नेलं आणि शेतामध्ये नेल्यानंतर त्या महिलेला मारहाण चालू केली आणि तिच्या अंगावरचे कपडे काढायला सुरुवात केली आणि त्या महिलेबरोबर दोघा जणांनी बारीबारीनं नको ते कृत्य केलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर जिल्ह्यातील एका ठिकाणी एका परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. या ठिकाणी राहणारी एक 30 वर्षीय महिला आहे, विवाहित आहे, लग्न झालेलं आहे आणि एका जवळच्या दवाखान्यामध्ये काम करत होती आणि काम करत असताना ती तिच्या स्कूटरवर दवाखान्यामध्ये जात होती आणि काम झाल्यावर दवाखान्यातून वापस येत होती. पण मात्र हे सगळं करत असताना एक दिवस 21 नोव्हेंबर 2024ला जेव्हा ती दवाखान्यामध्ये जाण्यासाठी निघाली तेव्हा वाटेमध्ये तिला 2 पुरुष भेटले आणि काहीतरी बोलण्याच्या मार्गाने तिला त्या ठिकाणी थांबवलं, अडवलं आणि अडवल्यानंतर तिला थेट त्या ठिकाणावर बाजूला असणाऱ्या शेतात नेलं आणि शेतात नेऊन त्या महिलेबरोबर नको ते कृत्य केलं. त्या महिलेला मारहाण केली आणि त्या दोघा जणांनी बारीबारीनं त्या महिलेसोबत अशा पद्धतीनं केलं. आता महिला आरडू लागली, ओरडू लागली आणि तिचा आवाज आजूबाजूला जात होता. मग त्या शेतामध्ये आजूबाजूला काम करणारे जे काही लोक होते या लोकांनी ते आवाज ऐकला आणि त्या आवाजाच्या दिशेनं पळू लागले. मग लोक जवळ यायचं पाहताच ते जे 2 आरोपी आहेत त्या ठिकाणाहून फरार झाले. मग ते जे 2 आरोपी फरार झाल्यानंतर त्या महिलेला त्या ठिकाणी त्या पुरुषांनी उचललं आणि जवळच तिच्या घरी नेऊन सोडलं. मग घरी नेऊन सोडल्यानंतर त्या महिलेनं घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या नवऱ्याला सांगितला आणि नवऱ्याला सांगितल्यानंतर त्याला सुद्धा एक मोठा धक्का बसला, त्याच्यासुद्धा पायाखालची जमीन सरकली. दोघं जण मिळून जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आणि त्यामध्ये असं सांगितलं की हा जो संपूर्ण प्रकार घडला हा प्रकार आमच्या शेजारी राहणाऱ्या महिलेनंच करावा लावला. कारण की तिचं आणि तिच्या शेजारी राहणाऱ्या महिलेचं दोघींचं भांडण मागच्या 2 दिवसापूर्वी झालेलं होतं. कारण की शेजारी राहणाऱ्या महिलेला या नर्सवर संशय होता की तिच्या नवऱ्याचं आणि या नर्सचं दोघा जणांचं लफडं सुरू आहे म्हणून. मग या दोघांचं लफडं सुरू आहे अशी माहिती शेजारी राहणाऱ्या महिलेला समजली आणि त्या संशयामुळं ती या नर्सला भांडू लागली. मग यांचे जोरदार भांडणं झाल्यानंतर ती हिच्या घरामध्ये वापस आली आणि मग 2 दिवसानंतर या नर्सबरोबर त्या महिलेनं 2 माणसं पाठवून हे सगळं करावा लावलंय असा आरोप त्या महिलेनं त्या शेजारी राहणाऱ्या महिलेवर केला आणि ते जे 2 पुरुष आहेत आरोपी त्यांच्यावर लावला. पोलिसांनी प्रथमदर्शी सगळी काही माहिती घेतली आणि त्या महिलेला वैद्यकीय तपासासाठी दवाखान्यामध्ये पाठवलं. मग वैद्यकीय तपासणीसाठी दवाखान्यामध्ये पाठवलं असताना ती जी महिला आहे तिच्यासोबत हे सगळं प्रकार घडला आहे का नाही घडला हे तपासण्यासाठी तिला दवाखान्यामध्ये नेलंय. पण मात्र प्रत्यक्षदर्शी त्या महिलेसोबत असं कुठला प्रकार घडलाय याचा काहीही पुरावा सापडलेला नाही. पण मात्र तिच्या काही वैद्यकीय चाचण्या केल्या जाणार आहेत जेणेकरून तिच्यासोबत खरंच अशा पद्धतीनं घडलंय का, तिनं जे सांगितलंय की 2 व्यक्तींनी तिच्यासोबत केलंय ते खरं आहे का हे वैद्यकीय तपासातून समोर येणार आहे. कारण की प्रत्यक्षदर्शी डॉक्टरने जे काही चेकअप केलं त्याच्यामधून तर हा सगळा प्रकार घडला किंवा तसा कुठलाही पुरावा पोलिसांना किंवा डॉक्टरांना सापडलेला नाही. म्हणून वैद्यकीय तपासणीची चाचणी जेव्हा तो रिपोर्ट येईल ते रिपोर्ट आल्यानंतर पोलीस ॲक्शन घेणार आहेत आणि तिनं ज्यांचे नावं सांगितलेत त्यांच्यावर कारवाई करणार आहेत असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. पण मात्र समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीचे गुन्हे घडत आहेत हे तुम्हाला या ठिकाणी समजलेलं असेल. जर त्या महिलेसोबत खरंच अशा पद्धतीनं घडलेलं असेल
तर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ते जे आरोपी आहेत यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करायला पाहिजे। पण मात्र ही जी महिला आहे ती जर त्यांच्यावर खोटा आरोप लावत असेल, या भांडणाचं कारण त्याच्यामध्ये टाकून त्यांना गुंतवण्याचा प्रयत्न करत असेल, तर नक्कीच सत्य समोर येणार आहे। पण मात्र असे खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या महिलांवर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे असं सुद्धा बरेच जण सांगतात। मग आता या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं काय घडलेलं असू शकतं, कोण याच्यामध्ये दोषी असू शकतं, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा।